नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण भीमाशंकर देवस्थान या ठिकाणी आलो आहोत आणि श्रावण महिना चालू आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्तांची भीमाशंकर देवस्थान या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे। त्यातच एक स्तुत्य उपक्रम म्हणून गेटवेल हॉस्पिटल मंचर, डॉक्टर साळी यांचे गेटवेल हॉस्पिटल मंचर यांनी या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे। त्या समवेत आता गेटवेल हॉस्पिटल मंचरचे डॉक्टर या ठिकाणी आहेत। सर, हे तुम्ही मोफत आरोग्य सुविधा देत आहे, साधारण किती वर्ष आहे हे? आता हे दुसरं वर्ष आहे आमचं। गेटवेल हॉस्पिटल तर्फे आम्ही मोफत औषधांची सुविधा देतो। साधारण डॉक्टर साहेब, तुम्ही सकाळपासून या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने पेशंट येत आहे आणि काय सांगणार आहे? पेशंट भरपूर प्रमाणामध्ये येत आहे। काही पेशंट इमर्जन्सी येत आहे, काहींना दम लागतोय, धाप लागतीये, अशा पेशंटला इमर्जन्सी बीपी, त्यांची शुगर तपासून आम्ही स्टेबल करतोय। म्हणजे आमची सर्व गेटवेल हॉस्पिटलची टीम आणि इथलं जे सहकार्य आहे ते मंदिराचे जे आहे मेंबर्स, चौधरी साहेब म्हणा, बाकीचे म्हणा, यांची मदत आम्हाला लाभते। अजून किती दिवस आपला हा कॅम्प चालू राहणार आहे? अजून 1 महिना आहे आपला कॅम्प। 1 महिना कॅम्प या ठिकाणी चालू राहणार आहे। तुम्ही मोफत सेवा या ठिकाणी? मोफत सेवा आहे औषधांचं सगळं। तर या ठिकाणी हे गेटवेल हॉस्पिटलचे डॉक्टर आणि सर्व टीम, त्याचप्रमाणे भीमाशंकर देवस्थानचे या ठिकाणचे जे कर्मचारी देखील या ठिकाणी आहेत। तुमचं नाव सांगा आणि माझं नाव एकनाथ चौधरी, भीमाशंकर देवस्थान सेक्रेटरी। सर्वात महत्वाचं आहे गेटवेलची आम्हाला भरपूर मदत झालेली आहे, कारण दवाखाना वगैरे इथं लवकर पॉसिबल नाही आहे। यांच्यामुळे बरेचसे लोकांना आधार आहे। 1 महिनाभर हे येतात, इथे सेवा देतात, त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही देवस्थानतर्फे आभारी आहे। त्यांनी इथे 1 महिनाभर सुविधा दिलेली आहे। तर हे जे सिक्युरिटी इंचार्ज होते त्यांनी सांगितले या ठिकाणी जे गेटवेल हॉस्पिटल आहे त्यांच्या माध्यमातून चांगली सुविधा मिळत आहे। पण मंदिरामध्ये आलो आहोत, तुम्ही पाहू शकता श्रावण महिन्यामुळे प्रचंड भाविक भक्तांची या ठिकाणी गर्दी आहे। तुम्ही दाखवते गर्दीचे विज्युअल। त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे भीमाशंकर देवस्थानचे पुजारी आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आता श्रावण महिना चालू आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे, काय सांगा? श्रावण महिना यावर्षी अधिक मास असल्यामुळे श्रावण महिन्याला सगळ्यात मोठं महत्त्व आहे। त्याचप्रमाणे यावर्षी सिंहस्थ कुंभमेळा आहे, त्यामुळं महाराष्ट्रापेक्षा बाहेरच्या भाविक भक्तांची गर्दी जास्त आहे। बाहेरचे जे उत्तर प्रदेश असो, राजस्थान असो, गुजरात असो, मध्य प्रदेश असो, त्यांचा श्रावण महिना हा मागच्या पौर्णिमेपासून चालू होतो आणि या पौर्णिमेपर्यंत त्यामुळे ती गर्दी सगळ्यात जास्त आहे। 6 महिने मंदिर बंद असल्यामुळे लोकांना भीमाशंकरविषयी जास्त उत्सुकता होती, त्यामुळं गर्दी नेहमीप्रमाणेपेक्षा 4 पट जास्त आहे। तरीसुद्धा मंदिर प्रशासन असो, मंदिर संस्थान असो, पोलीस प्रशासन असो, महसूल प्रशासन असो, या सर्वांनी आम्ही एकत्र मिळून, त्याचप्रमाणे आंबेगाव पोलीस असो, खेड पोलीस असो, यांच्या बंदोबस्तामुळे आपण इथे व्यवस्थितपणे आत्तापर्यंत लोकांची व्यवस्था करू शकलो। थोडंसं कामामुळे आणि पाऊस असल्यामुळे थोडीशी दुर्व्यवस्था होते, पण त्याला काही पर्याय नाही। शेवट शंकराचं दर्शन हे असं दुर्लभ असतं। भीमाशंकरला पाऊस खूप जास्त होतो, त्यामुळे थोडंसं तरी पावसात लोक भिजू नये किंवा लोकांना व्यवस्थित दर्शन व्हावं, त्यामुळे आपण इथे मंदिराच्या भोवती सभामंडपाभोवती ताडपत्रीचं मंडप केलेलं, तात्पुरतं मंडप केलेलं आहे। सध्या इथे आपण, तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने जे आपल्याला मंडपासाठी जे निधी दिला होता, त्यामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या या बांधकामाची नोंद झाली की जे बांधकाम 2 वर्षात पूर्ण होणार नाही, ते आपल्या कलेक्टर साहेबांच्या आणि पुणे जिल्हा परिषदच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे ते 6 महिन्याच्या आत ते पूर्ण केलं गेलं। त्यामुळे आज भाविक भक्तांना दर्शन होतंय, नाहीतर यावर्षी भाविक भक्तांना दर्शनही होऊ शकलं नसतं। पण तरीसुद्धा सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन, इथले भीमाशंकरचे ग्रामस्थ असो, मंदिर संस्थान असो, पोलीस प्रशासन असो, यांच्या सहकार्यामुळे हे काम पूर्ण झालं। लोकांना दर्शनही व्यवस्थित होतंय, लोकांना त्याचा फायदाही होतोय की भीमाशंकराचं दर्शन यावर्षी श्रावण मासामध्ये सगळ्यांना होतं। यावर्षी पर्वणी असल्यामुळे गर्दी थोडीशी जास्त आहे। त्याचप्रमाणे भीमाशंकरचं महत्त्व असं आहे की श्रावण महिन्यामध्ये कधीही शंकराचं दर्शन घ्यावं। आषाढी एकादशीला विष्णू झोपी जातात आणि 4 महिने ते या सृष्टीचा संपूर्ण चालवण्याचा भार हा शंकराकडे देतात। त्यामुळे या 4 महिन्यामध्ये जर शंकराचं दर्शन घेतलं
आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये घेतले तर त्याचा जास्त फायदा आहे. जास्त फायदा म्हणजे त्यावेळेस शंकर पृथ्वीवर वास करतात असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे या महिन्यात या 4 महिन्यामध्ये शंकराची भक्ती जास्त करावी असा नियम आहे. त्याचप्रमाणे भीमाशंकर हे सह्याद्री पर्वतातील 6वं ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्रात 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्यातले 5 आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातलं 6व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर आहे. दोन्हीचं मध्य इथं आहे. इथं अर्धनारेश्वराचं रूप आहे, म्हणजे अर्धा शंकर अर्धा पार्वती आहे. अर्धनारेश्वर रूपामध्ये परमेश्वर इथं आले आणि त्यांनी त्रिपुरासुराचा वध करून त्यांनी स्वतः इथे जिवंत इडी ज्या 2 डाकिनी आणि शाकिनी राक्षसिणी होत्या, ज्या त्रिपुरासुराच्या पत्नी होत्या, त्यांना असा आशीर्वाद दिला की जेव्हापर्यंत मी ज्योतिर्लिंग रूपामध्ये आहे, जिवंत ज्योत रूपामध्ये आहे, तेव्हापर्यंत तुम्हाला इथं अमरत्व आहे. त्यामुळं त्यांना अमरत्व आहे म्हणजे महाराज स्वतः इथं बसलेले आहेत असा इथली महिमा आहे. त्याचप्रमाणे इथं पती पत्नी दोघंही बरोबर जाऊन अभिषेक करू शकतात. शंकराच्या मंदिरामध्ये तसं पाहिलं तर काही ठिकाणी फक्त पुरुषांना किंवा काही ठिकाणी बाहेरून दर्शन आहे. इथं स्पर्श दर्शन असल्यामुळे सगळ्यांना भाविक भक्तांना सुद्धा त्याचं खूप समाधान होतं. थोडासा वेळ लागतो पण तरी सुद्धा आपण प्रयत्न असा करतो की जितक्या लवकरात लवकर दर्शन होईल त्या पद्धतीने आपण करतो. इथं आत्ता श्रावण महिन्यामध्ये आता आरोग्य सेवा ही मनसरचं गेटवेल हॉस्पिटल आहे त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा भाविक भक्त भीमाशंकर ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्वजण त्याचा उपयोग करून घेत आहेत. त्याबद्दल मी गेटवेल हॉस्पिटलच्या प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे मंदिर आपण इथं स्वतः येऊन या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती विचारली त्यामुळे आपल्यालाही धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. तर या ठिकाणी हे या भीमाशंकर जे देवस्थान आहे याचे पुजारी होते. तर त्यांनी जे ज्योतिर्लिंग आहे त्याचं महात्म्य देखील सांगितलं आहे. त्याचप्रमाणे गेटवेल हॉस्पिटल मनसर यांनी जे मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केले त्यांचा धन्यवाद देखील मानलेला आहे. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, भीमाशंकर.